कोर्टात सुरू असलेल्या पद्मा केसमध्ये हर्षवर्धनने जवळजवळ बाजी मारलेली असते आणि कोर्टात आता जज साहेबांनी जवळजवळ निकाल द्यायला सुरुवातच केलेली असते की या सगळ्या प्रकरणामध्ये विक्रांत शिर्के हा संपूर्णपणे निर्दोष आहे. आता जज साहेब ते बोलणार तेवढ्यात शौर्य धावतच कोर्टात पोहोचलेला असतो. शौर्य म्हणत असतो, थांबा जज साहेब. आता अचानकपणे आलेल्या शौर्याला पाहून हर्षवर्धन गोंधळतो. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, आता शौर्यने जर नेमका काही घोळ घातला तर वाट लागली. आणि अशातच आता हर्षवर्धन शौर्याला म्हणत असतो, शौर्य शौर्य काय करतोस तू इकडे? या वेळेला तुला इकडे नसायला हवं, माहितीये ना तुला. त्यावेळेला हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, नाही डॅड, या वेळेला मी इथेच असायला हवं, कारण काही गोष्टी ना तुम्हाला माहिती आहेत ना जज साहेबांना. हे वाक्य ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, जे काही बोलायचं आहे ते विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. आणि अशातच आता थेट समोरच आपल्या बायकोला शौर्य म्हणत असतो, काळजी करू नकोस, तुझ्या हातून ही केस अजिबातच जाणार नाही. मी आलोय ना आता, केस तुझ्या बाजूनेच असणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्याच्या बायकोला म्हणजेच ऊर्जाला खूप बरं वाटलेलं असतं. आणि अशातच आता जज साहेबांच्या समोरच असलेल्या विटनेस बॉक्समध्ये शौर्य उभा राहत बोलू लागतो, जज साहेब माफ करा, मी असा अधूनमधूनच आलो आणि थेट कोर्टाच्या कामकाजात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला असेल तर मी या कोर्टाची माफी मागतो. जज साहेब म्हणत असतात, मुद्द्यावर या, काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यावर शौर्य बोलत असतो, जज साहेब तुम्ही आता जो काही निकाल देणार आहात ना, त्याआधी माझं मत ऐकून घ्या. तुम्ही ज्या विक्रांत शिर्केला निर्दोष जाहीर करण्याचा विचार करत असाल तर तो निर्दोष असूच शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र जज साहेब म्हणत असतात, म्हणजे स्वतःच्या बायकोला जिंकवण्यासाठी तुम्ही आता खोटं नाटक काहीतरी बोलणार आहात का? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, अजिबातच नाही, ती माझी बायको आत्ता झाली आहे अवघ्या 4 दिवसांपूर्वी, पण ही केस त्या आधीपासून सुरू आहे. अहो जज साहेब, या केसमध्ये मी साक्षीदार आहे. त्या पद्मावर झालेल्या अन्यायाचा मी साक्षीदार आहे. आय विटनेस म्हणतात ना, तसा तो मी. हे वाक्य ऐकल्यावर सगळं कोर्ट हादरलेलं असतं आणि कोर्टातच असणाऱ्या विक्रांतची चांगलीच आता धावपळ झालेली असते. विक्रांत स्वतःच्या बापाला म्हणत असतो, पप्पा पप्पा याचं करा, याचं काहीतरी करा, हा अतिशहाणपणा करतोय. त्यावेळेला विक्रांतचे वडील म्हणत असतात, अरे शांत हो, आपण कोर्टात आहोत, ही गोष्ट विसरू नकोस. त्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा हो कोर्टात असलो म्हणून काय झालं, पण तुम्ही तर या राज्याचे आमदार आहात ना, काहीतरीच करू शकता तुम्ही. त्यावेळेला विक्रांतचा हात दाबत आता विक्रांतचे वडील म्हणत असतात, गप्पा बस, तुझ्या बरोबर माझीही नाचक्की करू नकोस, नाहीतर चांगली उचल बांगडी करून ठेवीन तुझी. हे वाक्य ऐकल्यावर आता हा विक्रांत शांत झालेला असतो. त्याला कळून चुकलेला असतं, आपण एकही शब्द आणखी बोललो तर वाट लागलीच आपली. आणि अशातच आता जज साहेब म्हणत असतात, या सगळ्या गोष्टींचा काय पुरावा आहे शौर्य तुझ्याकडे? त्यावर शौर्य म्हणत असतो, जज साहेब पुरावा असण्याची काय गरज आहे, मी स्वतः सांगतोय तुम्हाला. या नालायक माणसाने त्या पद्मावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर त्या पद्माला मारण्यासाठी या नालायक माणसाने गुंड सुद्धा पाठवले होते आणि ते गुंड त्यावेळेला ऊर्जाला सुद्धा त्रास देत होते आणि त्या गुंडाने ऊर्जावर हल्ला केला असताना मी तिथे मध्ये पडून त्या गुंडांना पिटावून लावलं होतं. हे सगळं ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, काय म्हणजे या केसमध्ये एवढी उलथापालथ आहे? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, जज साहेब हो अगदी बरोबर समजताय तुम्ही, पण आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी. या विक्रांत शिर्केच्या बापाने म्हणजे स्वतःला आमदार म्हणून मिरवणाऱ्या या माणसाने स्वतःच्या मुलाला अजिबातच अक्कल शिकवलेली नाहीये आणि शिस्त तर अजिबातच नाही. या नालायक मुलाने काय केलं माहितीये? माझ्या ऊर्जाला मारण्यासाठी माणसं पाठवली, शार्प शूटर. आणि हे जेव्हा मला पद्माकडून कळालं
त्यावेळेला मी माझ्या ऊर्जाला वाचवण्यासाठी धावत सुटलो आणि थेट त्यावेळेला शार्प शूटरने मारलेली गोळी मी माझ्या छातीवर झेलली. नाहीतर त्या दिवशी माझ्या ऊर्जाला गोळी लागली असती. हे सगळं ऐकल्यावर जससाहेब म्हणत असतात, काय ऐकतोय मी हे विक्रांत शिर्के? म्हणजे तुम्ही या कोर्टाची दिशाभूल करताय. तर त्यावेळेला आमदार साहेब लगेचच बोलू लागतात आणि त्याच वेळेला जससाहेब म्हणत असतात, थांबदा, विटनेस बॉक्स मध्ये आल्याशिवाय एकही शब्द बोलू नका. तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला विटनेस बॉक्स मध्ये येऊनच बोलावं लागेल. आता सगळ्यांसमोर आपली आणि आपल्या मुलाची चांगलीच होत असलेली नाचक्की या आमदाराला अजिबातच आता पचनी पडत नसते आणि तो लगेचच आता हर्षवर्धनकडे डोळे वटारून इशारा करत असतो, लवकरात लवकर या शौर्याला कोर्टाच्या बाहेर काढ, नाहीतर मी काय करीन सांगता येत नाही. त्यावर हर्षवर्धन आता म्हणत असतो, सॉरी, पण मी आता काही करू शकत नाही, कारण तुझ्या नालायक मुलाचा पर्दाफाश माझ्या मुलाने केलाय. आता मी तर त्याच्या बाजूनेच असणार. मला आतापर्यंत माहितीच नव्हतं की हा माझा होणारा जावई म्हणजे तुझा नालायक मुलगा इतका रसात आला गेला असेल. आता तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न मी अजिबात करणारच नाही. उलट त्याला उलट टांगून या गरमीमध्ये मिरचीच्या धुऱ्या देईन मी. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आमदाराची चांगलीच चळाचळ झालेली असते, पण भर कोर्टात आमदार काही करू शकत नसतो. आणि अशातच आपण पाहतो शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्ही माझ्या ऊर्जाच्या विरोधात केस लढताय, पण एक गोष्ट तुमच्या अजून पण लक्षात का आली नाही? तुमच्या स्वतःच्या मुलीचा हात तुम्ही या नालायकाच्या हाती देणार आहात, जो मुळात मुलींची अजिबातच इज्जत करत नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य डोळे उघडलेस तू माझे. मला नव्हतं माहिती की हा एक नंबरचा खोटारडा आहे. आणि याच्या बहिणीने कॉल करून मला सांगितलं होतं की हर्षवर्धन अंकल, मला तुमची हेल्प लागणार आहे. हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड, या विक्रांत शिर्केच्या घरातलं जर कोणी चांगलं असेल ना तर फक्त दोनच व्यक्ती, एक अर्पिता आणि अर्पिताची आई, बाकी हा विक्रांत आणि त्याचा हा बाप एक नंबर नालायक दळभद्री माणसं आहेत ही. हे सगळं ऐकल्यावर संपूर्ण कोर्ट आता एकदम हाय लेवलला गेलेलं असतं. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य शांत हो, अरे किती धापाटकत बोलतोयस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, काय करू, या कोर्टाचा निकाल लागायच्या आधी धावत येणं गरजेचं होतं. आणि अशातच आता जज साहेब म्हणत असतात, ऍडव्होकेट शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही आज कोर्टाच्या चुकीचा निर्णय देण्यापासून कोर्टाची मदत केली आहे, यासाठी मी तुमचं अभिनंदनच करतो. आणि हे सगळं पाहता आता हर्षवर्धन बोलत असतो, जज साहेब, मी सुद्धा पहिल्यांदा या कोर्टाची माफी मागतो, कारण अशा प्रकारची केस मला मुळात घ्यायलाच नको होती. हे आत्ता कळतंय मला, कारण या नालायकाच्या हातात मी माझी मुलगी तीर्था देणार होतो आणि या नालायकाने तिला कुस्करून टाकलं असतं. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, डॅड, याचा चेंदा बेंदाच करून टाकला असता मी. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता जज साहेब म्हणत असतात, शांत, ऑर्डर बोललो नाही मगातपासून म्हणून काय तुम्ही मनाला येईल ते बडबडणार का? आणि अशातच आता सगळं कोर्ट जरा शांत झालेलं असतं. अशातच आपण पाहतोय हा जो विक्रांत असतो तो हळूच म्हणत असतो, डॅड. त्यावर विक्रांतचा बाप म्हणजे शिर्के म्हणत असतो, अरे डोकं फिरलं का तुझं? मी तुझा डॅड केव्हापासून झालो? पप्पा म्हणतोस ना मला? त्यावर विक्रांत म्हणत असतो, अहो पप्पा काहीतरी करा ना. त्यावर विक्रांतचा बाप म्हणत असतो, काहीच करू शकत नाही मी. तू जे करून ठेवलेस ना ते निस्तरणं आता मला सोपं नाहीये. आता हे कोर्ट तुला जी काही शिक्षा देईल ना ती गप गुमान भोगायची. आणि लक्षात ठेव, जोपर्यंत कोर्टाची शिक्षा भोगून बाहेर येत नाहीस तोपर्यंत माझं नाव सुद्धा काढायचं नाही. हे सगळं ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, तुम्हाला काय वाटलं हा विक्रांत शिर्के काय पच्चा खिलाडी आहे का? एकदा कोर्टाने दिलेली शिक्षा भोगण्यासाठी ज्या कोणत्या तुरुंगात जाईन ना तिथले तुरुंगच उखडून टाकीन मी. एकालाही तिथे सस्त बसू देणार नाही मी.
हे सगळं ऐकल्यावर आता थेट जज साहेब म्हणत असतात, तुला काय वाटतं, तू पोलादी पुरुष आहेस का? स्वतःला लोहमॅन समजतोस का तू? लक्षात ठेव, आर्यमॅन, लोहमॅन हे तू पाहिले असतील चित्रपट, पण तसा तू अजिबात नाहीयेस. आता या शौर्याने तुझ्या एक सणसणीत कानाखाली जरी दिली ना, तरी गोल गोल 10 वेळा फिरशील आणि विचारशील नंतर, मी कुठं आहे, मी कुठं आहे, मी कुठं आहे. त्यामुळे स्वतःची लायकी आधी ओळख. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता कोर्टात एकच हशा पिकतो. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता जज साहेबांनी शेवटी निर्णय दिलेलाच असतो की हे कोर्ट आता या विक्रांत शिर्केला आजन्म कारावासाची शिक्षा भोगायला भाग पडत आहे. आता मात्र विक्रांत म्हणत असतोय, या विक्रांत शिर्केला हलक्यात घ्यायचं नाही. या मी आतापर्यंत शांत होतो, याचा अर्थ हा नाही की यापुढेही मी शांत राहीन. अशातच आपण पाहतोय जज साहेबांनी ताबडतोब तिथे असलेल्या एका इन्स्पेक्टरला या विक्रांतला ताबडतोब 2 फटके द्यायला लावलेले असतात. त्या इन्स्पेक्टरने विक्रांतच्या 2 सणसणीत कमरेत फटके घातलेले असतात आणि ते फटके पडताच विक्रांत चळाचळा आता लळालळा करू लागतो. त्याला कळून चुकतं की आपण चांगलंच मार खात आहोत आणि इथे आपल्या साथीला कोणच नाहीये. विक्रांत लगेचच हात जोडतो आणि म्हणत असतो, माफ करा, पण मला अशा पद्धतीने धोपटू नका. आणि अशातच आता पोलिसांनी त्याची धरपकड करत त्याला तुरुंगात डांबलेलं असतं. इकडे आपण पाहतोय कोर्टाबाहेर आलेल्या हर्षवर्धनला आता हा शिर्के बोलत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, म्हणजे तू तुझ्या सुनेची साथ दिलीस तर. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आमदार साहेब चुकताय तुम्ही, तुमच्या मुलाला तुम्ही योग्य ते वळण दिलं नाही. मला नव्हतं माहिती तुमचा हा नालायक विक्रांत त्या पद्माला त्रास देत होता आणि पद्माला त्याने नको तो त्रास दिलाय. या सगळ्यातून स्वतःच्या मुलाची सुटका करून घेण्यासाठी तुम्ही जो काही डाव आखला होता ना, लक्षात ठेवा, चुकलात तुम्ही. आणि यापुढे जर माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न केलात तर मी विसरून जाईन की तुम्ही आमदार आहात. तुम्हाला आम सुद्धा खायला मिळणार नाही, कळलं का शिर्के? चला निघा इथून. आता सगळ्या कोर्टाच्या बाहेरच हर्षवर्धनने या आमदाराचा अपमान केलेला असतो आणि आमदार आम गिळून गप्पपणे तिथून पळून गेलेला असतो. लगेचच आता कोर्टाबाहेर शौर्य म्हणत असतो, डॅड, आज तुम्ही जे काही केलं ना ते अगदी वाखणण्याजोगं आहे. मानलं तुम्हाला. तुम्ही आज आतापर्यंत पहिल्यांदाच एखादी केस हरत असाल. मी नाही म्हणणार तुम्ही केस हरलात, पण तुम्ही हरून सुद्धा जिंकलात आणि हरून जिंकणाऱ्याला बाजीगर म्हणतात. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, अरे कुठून रे, कुठून आणतोस असले शब्द तू? त्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड, हे काय नवीन आहे? सिनेमातले दोषी डायलॉग आहेत ते. अशातच आता ऊर्जाचंही कौतुक हर्षवर्धनने केलेलं असतं, कारण ऊर्जाच्या प्रयत्नांमुळेच तीर्थाचे होणारे हाल हे वाचलेले असतात. नाहीतर येत्या काळामध्ये तीर्था या नालायकेची बायको झाली असती आणि मग सगळं काही पाणी गळ्याभोवती आलं असतं. त्यामुळे आता हर्षवर्धन शौर्याच्या बायकोला म्हणत असतो, चल आता तुझं घरात अशा पद्धतीने करतो ना स्वागत की विचारून सोय नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऊर्जालाही खूप बरं वाटतं. इकडे आपण पाहतोय आता घरात जेव्हा विजयाला कळतं की स्वतःचा नवरा या केसमधून हरलेला आहे, त्यानंतर विजया चांगलीच आता चिडलेली असते. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. विजया लगेचच आता दारात उभं राहून येणाऱ्या ऊर्जाचा चांगलाच अपमान करण्याचा प्रयत्न करणार असते. पण तेवढ्यात हर्षवर्धन येऊन म्हणत असतो, जा विजया जा, आरतीची तयारी कर, औक्षण कर सुनेचं. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, तुमचं काय डोकं फिरलंय का? का असं वागताय तुम्ही? 10 दिवसामध्ये तुम्ही या पोरीला घराबाहेर काढणार आहात, पण अचानकपणे तुमच्या डोक्यामध्ये हिचं औक्षण करण्याचा विचार येतात कुठून? त्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, जेवढं सांगितलंय तेवढंच कर, जास्त विचार नको करू.
आता मात्र गोंधळलेली विजया कन्फ्यूज झालेली असते. तिला कळतच नसतं की नेमकं काय करावं. पण नवरा आहे म्हटलं त्याचं ऐकलंच पाहिजे, म्हणून विजया फायनली आता नवऱ्याचं ऐकण्याचं ठरवते. पण तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, आई आई प्लीज असं काही करू नका, मी काय मोठा तीर मारलेला नाहीये. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अगं असं काय म्हणतेस तू, माझ्या होरीचे होणारे हाल वाचवलेस तू आणि म्हणे तू काहीच केलं नाही, हे चुकतंय तुझं. त्यावेळेला शौर्याने विजयाला सगळं काही समजावून सांगताच विजया म्हणत असते, काय बोलतो. आणि अशातच आता प्रामुख्याने आपल्या दृष्टिकोनास असं दिसतंय की येत्या काळामध्ये विजया सुद्धा या शौर्याच्या बायकोवर अतोनात प्रेम करत आहे. ती म्हणत असते, खरंच या घरात मी मोठी जरी असले तरी मोठी मी असूनही तू मला मोठं कसं असायला पाहिजे याचा धडा शिकवलायस. आणि अशातच आता सगळ्यांची लाडकी असलेली विजया आज ऊर्जाला म्हणत असते, यापुढे या घरातली लाडकी तू असणार आहेस. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला जे काही पाहायला मिळणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत. पण आपल्याला आजचा हा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.